आता इथे कायचे पैसे घेत आहे, कारण की मामाच्या ऑफिसच्या बाजूला होतं तेव्हा पैसे 1 रुपया लागला नाही कोणाला. हे केवायसी ला पैसे लागत नाही, इथे केवायसी पैसे का बरं घेत आहे? मोठ्या साहेबांशी आम्ही बोललोय, मोठ्या साहेबांचाही बाईट घेऊ आम्ही या विषयावर. ईश्वर दादा आधी उद्याला दिसतं दूरदर्शन केंद्रावर केव्हापासून आलेले आहात आणि आता आम्ही 7 वाजतापासून आलेलो आहे आणि केवायसी करावं तर 100 रुपये घेतले आणि परत इतर लोक जे आतमध्ये घुसतात ते पण 40 50 रुपये फॉर्म भरायचे घेतात आणि नंतर यांनी सांगितलं आम्हाला का बा फक्त अपॉइंटमेंट लेटर आणि आधार कार्ड आणि ते काही अजून एक कागद आहे जसं बा ते 3च कागद लागतात. पण इतर लोक हे मंदी घुसू देतात आणि आमच्याकडनं 40 50 रुपये घेऊन घेतात. कोणी शिकलेले असतं, कोणी बिन शिकलेली असते, तरी आमच्याकडनं ते घेऊन घेतलं. तर आमच्या इच्छा आहे की बा तुम्ही जे लोक जे घुसतात तर त्यांना तुम्ही घुसू नका द्या. वॉचमॅनला सांगा तुम्ही की त्या लोकांना घुसू नका द्या. आता इथे तुमच्याकडनं काय प्रोसेस करून घेतली? ते इथे 100 रुपये घेतले आणि दुसरीकडे आम्ही पेटीचा फॉर्म भरायला गेले तरी 50 घेतले. 100 रुपये कशाचे घेतले त्यांनी? ते घेतले तर ते कशाचे घेतले ते काही आम्हाला सांगितलं नाही, फक्त 100 रुपये जमा करा इतकं सांगितलं आम्हाला. केवायसी केली नाही का त्यांनी? केवायसी केली. नाव काय आपलं? लता सुभाष मिस्टर. ताई काय सांगाल या ठिकाणी हे सरकारकडनं जर व्यवसाय चालू तुमच्याला तर सरकारकडनं जर भेटताय आम्हाला सुविधा तर ते सुविधासाठी जर तुम्ही पैसे लावलो आहे रे तर मग त्याच्यासाठी आमचीच गैरसोय काय होते बा. आम्ही फॉर्म भरायला पण पैसे भरायचे, परत आणखी इथं केवायसी साठी पण पैसे भरायचे. मग हे प्रायव्हेट लेबर सारखं झालं आम्हाला. मग गव्हर्नमेंटची सुविधा काय झाली आमच्यासाठी? मागणी आता फॉर्म भरायला पण 1200 रुपये भरले, प्लस आणखी आता इथं केवायसी साठी 100 घेत आहेत. परत आणखी भांडे भेटल्यानंतर अजून म्हणता पेटीसाठी पण 100 रुपये भरावं लागते तुम्हाला. मग हे कशासाठी बुवा हे विचारायचं होतं आम्हाला, की त्यांनी अजून उत्तर काही दिलं नाही त्याच्याविषयी. तिथं प्लस आणखी त्यांनी गुलाबी फॉर्म भरून घेतला, गुलाबी फॉर्मचं पण काही सांगितलं आणि गुलाबी फॉर्म कशासाठी होता म्हणून असं ते पण त्यांच्याकडे जमा करून घेतलं त्यांनी. आम्ही आता सकाळी 8 वाजेपासून 7 वाजेपासून लागलेलो आहे त्याच्यामध्ये. त्यांनी सांगितलं फक्त की केवायसी साठी तुम्हाला फॉर्म मध्ये पैसे भरावे लागतील फक्त, एवढंच सांगितलं त्यांनी. माझं कोमल पाटील नाव आहे, मी इथंच राहते जळगावला. या ठिकाणी भांडे वाटप चालू आहे, काय अडचणीचा सामना करावा लागतो? अडचणीचा सामना असा करावा लागतोय की बुवा काही लोकांना जे प्रिंटआउट मिळालेली राहते अपॉइंटमेंट लेटर, त्या अपॉइंटमेंट लेटरची जी तारीख मिळाली राहते त्या तारखेच्या दिवशी इथं बोलवून फक्त त्या दिवशी इथं केवायसी केली जाते आणि पुढील अजून 2-3 दिवसाची तारीख दिली जाते. म्हणजे त्यानंतर ते भांडे वाटप केले जातात आणि जे तारखेवरती जे काही लोक हजर राहतात त्यांना ताबडतोब काही भांडे इथं दिले जातात. पैशाची मागणी अशी केवायसीसाठी यांनी काही दिवसापूर्वी काही लोकांकडनं 50 रुपये घेतले होते आणि आजच्या तारखेमध्ये आज रोजी 100 रुपये पर पर्सन कडनं घेतले त्यांनी. पैशांचं असं म्हणणं पडलं की बुवा आम्ही जे हे गोडाऊन घेतलेलं हे भाड्याचं गोडाऊन आहे आणि हे गोडाऊनसाठी आम्हाला जे भाडं द्यावं लागतं त्यासाठी आम्ही पैसे घेतले. तसे आम्ही जे प्रिंटआउट देतोय लोकांना इथं केवायसी करण्यासाठी त्याचे आम्ही ते चार्जेस घेतोय. हा आता तर सरकारकडनं तर या लोकांना तर सगळ्या काही गोष्टीचं अनुदान वगैरे मिळतात आहे आणि जर सरकार सांगतं की बुवा या भांडे वाटपासाठी कोणत्याही प्रकारचा 1 रुपया द्यायचा नाही, तर मग जर हे 100 रुपये कोणत्या गोष्टीसाठी घेतात? 100 रुपये म्हणून हे का घेतात? ते आता आर्थिक महिला ज्या आहे येतात, गरीब महिला ज्या पण पैसे जर कधी नसे आणले तर मग त्या महिलांना भांडे वाटप करणार का त्या 100 रुपयासाठी यांची ती अडवणूक करून बसणार भांडे वाटप. माझं नाव योगेश साडी.
अडचण म्हणजे अशी की आम्हाला सर्व पहिले फॉर्म निघाला खूप आनंद वाटला. असं वाटलं की सरकारकडनं आम्हाला सर्व फ्री असेल, पण त्यांनी सुरुवातपासूनच म्हणजे पैशांची अमूल्य इथं हे झालेली आहे. पहिले आम्ही फॉर्म भरला तेव्हा 100 रुपये घेतले, त्याच्यानंतर आमच्याकडे 500 रुपये घेतले, त्याच्यानंतर प्लस 1000 रुपये घेतले, असे आमचे पूर्ण 1800 रुपये झाले. आणि प्लस काल पण आमच्याकडे 300 रुपये घेतले आणि इथं आल्यावरती पण 100 रुपये घेतले. मग असं वाटलं की मग आपलेच पैशामध्ये आपल्याच भांडे भेटतायत. मग एक प्रकार आमच्याकडे म्हणजे सरकारकडनं काय फायदा आहे या गोष्टीचा, म्हणजे आनंद पण वाटतो आणि एक प्रकार दुःख पण वाटतं की आपले स्वतःचे पैसे जातात या गोष्टींमध्ये. 300 रुपये कसले घेतले ते? 300 रुपये त्यांनी असं सांगितलं की आता सरपंच 500 रुपये घेतले, तर ते म्हणतात की तुम्हाला आता फॉर्म घ्यावा लागेल, तुम्हाला अगोदर 300 रुपये द्यावे लागतील, मग तुम्हाला फॉर्म भेटतील म्हणे, त्याच्यानंतर तुम्हाला भांडी भेटतील म्हणे तिथे गेल्यावरच. आता इथे आल्यानंतर काय प्रोसेस? मग यांनी सांगितलं की तुम्हाला केवायसी करावी लागेल, तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. मग त्या कसं वाटतं की महिलांना की भेटतंय. तुम्ही विचारलं नाही का 100 रुपये कसले घेतायत? नाही विचारलं नाही मला, प्रत्येक महिलेने दिले तेव्हा असं वाटलं की प्रत्येकाला द्यावे लागतील, त्याच्यावर कोणी काही बोललं नाही त्यांना. माझं नाव ज्योती राजू मोहाडे, मी रामेश्वर कॉलनीमध्ये राहते. थांबा. आजी तुम्ही कुठून आलात आणि केव्हापासून नंबर लावलेला आहे? रावेरून 6 वाजेपासून लावला म्हणजे. काय इथे काय काय केवायसी करताना काही पैसे वगैरे नाही आमच्या केवायसी आम्ही तडून करून आणल, ती रेणू बी करून आणल, 100 रुपये दिली आम्ही. इथे? हा किंवा भांड्यांसाठी लावला का नंबर? हा भांड्यासाठी. विमलबाई अर्जुन माझे. भांडे घ्यायसाठी आलेलो आहे. 7-8 वाजेचे निघालेलो आहे. कुठून आलेले तुम्ही? इथूनच सुप्रीम कॉलनी मध्ये. काय प्रोसेस केली इथे? इथं 100 रुपये घेतले, केवायसी करायला लावली. आणि तर 100 रुपये लागत नाही पण कसं काय दिले तिथे? मग ते सर्वे देत होते तर आम्ही पण दिले. काय नाव? वैशाली ऋषिकेश जाधव.